नमस्कार मंडळी, शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवय्यांचे मनापासून स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला मऊ लुसलुशीत उपवासाची भाकरी आणि सोबत झणझणीत मिसळ बनवून दाखवणार आहे। तर सर्वात प्रथम आपण भाकरी बनवूया। त्यासाठी एक पॅन घ्यायचा आहे आणि त्या पॅनमध्ये आपल्याला एक वाटी वरीचे तांदूळ घ्यायचे आहेत, म्हणजे की बगर घ्यायचे आहे। वजनी प्रमाणामध्ये बघायला गेलं की 150 ते 200 ग्राम बगर घेतलेले आहे आणि ह्या बगरला आपल्याला हलकासा रंग वेगळा होईपर्यंत आणि ह्याच्यामधला ओलावा निघून जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे। गॅस आपल्याला मंद ठेवायचा किंवा मध्यम ठेवलं तरी चालेल, पण जास्त आपल्याला फास्ट करायचं नाही, नाहीतर ओव्हर कुकिंग होईल आणि मग बगरची चव करवट येणार। म्हणून इथे विशेष काळजी घ्या भाजून घेताना। तर मंडळी, जवळपास 1.5 ते 2 मिनिटापर्यंत हलकासा रंग वेगळा होईपर्यंत बगरला मी परतून घेतलेला आहे। यापेक्षा जास्त वेळ परतून घ्यायचा नाही, थोडासा ह्याच्यामधला ओलावा निघून जाईपर्यंतच आपल्याला परतून घ्यायचा आहे। आता काय करायचं, या पॅनमधलं बगर एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे अगोदर थंड करून घ्यायचं आहे। तर मंडळी, 1 वाटी बगरसाठी इथे आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी साबुदाणा पाहिजे। तसं बघायला गेलं तर 1 वाटीसुद्धा साबुदाणा घेऊ शकता, पण त्याला क्रॅक पडणार, म्हणून थोडंसं साबुदाण्याचं प्रमाण कमी करा आणि साबुदाण्याला सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्याच्यामधला सुद्धा ओलावा कमी व्हायला पाहिजे। आता तुम्ही विचार करत असणार दोन्ही एकत्र भाजून घेतलं, तर तसं करू नका। साबुदाण्याला थोडासा वेळ जास्त लागतो भाजायला आणि बगर लवकरात लवकर भाजलं जातं। म्हणून काय होणार, एक जिन्नस चांगलं भाजलं जाणार आणि एक जिन्नस भाजलं जाणार नाही, म्हणून दोन्ही एकत्र भाजू नका, वेगवेगळं करून भाजा। तर मंडळी, आपण पाहू शकता हलकासा रंग वेगळा झालेला आहे आणि हलकेसे साबुदाणा चटकायला लागलेले आहे। हलकेसे फुगले की गॅस बंद करायचा आहे आणि लवकर ह्याला एका प्लेटमध्ये काढून चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि बगर चांगल्या प्रकारे थंड झालं असेल तर ह्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे पाहू शकता बगर अगोदर चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे। तुम्ही साबुदाणा अगोदर वाटला तरी चालेल, बगर अगोदर वाटला तरी चालेल, पण दोघांपैकी एक जिन्नस अगोदर बारीक वाटून घ्यायचा आहे। आता आपल्याला ह्याच्यातच साबुदाणा काढून घ्यायचा आहे थंड झाल्यावर आणि ह्याला सुद्धा एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे, शक्य असेल तितकं आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे। तर मंडळी, पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून का घ्यायचं आहे, कधी कधी काय होतं बारीक कणं राहिले जातात, वाटलं बरोबर जात नाही, म्हणून चाळून घ्यायचं आहे आणि एकदम बारीक आपल्याला पीठ काढून घ्यायचं आहे। शिवाय पीठसुद्धा एकदम हलकं फुल होतं, म्हणून चाळून घेणं महत्त्वाचं आहे। किंवा तुम्ही गिरणीतून दळून आलात तर तुम्हाला चाळून घेण्याची काहीच गरज पडणार नाही। पाहू शकता थोडेसे बारीक कणं निघालेले आहेत, त्याला बाजूला काढायचं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला या भाकरीला बाइंडिंग चांगली येण्यासाठी 2 चमचे राजगिऱ्याचे पीठ वापरायचं आहे। तुमच्याकडे राजगिऱ्याचे पीठ नसेल तर तुम्ही शेंगाड्याचं पीठ वापरलं तरी चालेल। आता याबरोबरच 1 चमचा शेंगदाण्याचं तेल वापरायचं आहे भाकरी मऊ होण्यासाठी। चवीनुसार मीठ टाकल्यावर या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे अगोदर बारीक कर म्हणजे एकजीव करून घ्यायचं, सॉरी बारीक बोललो मी, असं चांगल्या हाताने चोळून एकजीव करून घ्यायचं आहे। तर मंडळी, असं चांगल्या प्रकारे हाताने तेल ह्याच्यामध्ये एकजीव झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपल्याला नॉर्मल पाणी वापरायचं नाही किंवा कोमट पाणी वापरायचं नाही, कडकडीत पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि थोडं पाणी वापरायचं आहे। अगोदर चमच्याने एकजीव करा, कारण की पाणी जास्त गरम आहे। मग ह्याला चांगली बाइंडिंग आली तर हाताने चांगल्या प्रकारे ह्याला मळून घ्या। हाताला पीठ जास्त चिटकणार, थोडंसं तेल लावलं तरी चालेल आणि थोडं पाणी टाकून मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे, ना जास्त घट्ट ना जास्त सैल। तर मंडळी, आपण पाहू शकता थोडं गरम पाणी वापरून असं मध्यम टाईपचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे, ना जास्त सैल पाहिजे ना जास्त घट्ट। हाताला जास्त पीठ चिटकत होतं, म्हणून बाहेरच्या बाजूने मी ह्याला शेंगदाण्याचं तेल लावलेलं आहे। आता ह्याच्यामधलं थोडंसं पीठ काढायचं आहे आणि आपल्याला भाकरी थापटून घ्यायचं आहे। त्या पद्धतीचा आपल्याला उंडा बनवून घ्यायचा आहे, म्हणजे ह्याला असं गोल चपटा उंडा बनवून घ्यायचा आहे। आता मला सुद्धा भाकरी थापटायला जमत नाही, तर इथे पोळीपाट घ्यायचा आहे किंवा तुम्ही परातीमध्ये थापटून भाकऱ्या तयार करू शकता आणि खालती सुकं पीठ लावायचं आहे आणि वरतून सुद्धा सुकं पीठ लावायचं आहे। योग्य प्रमाणामध्ये सुकं पीठ लावलं की भाकरी एकदम परफेक्ट थापता जमतं, म्हणजे हाताला अजिबात चिटकत नाही। मी बायकोची मदत घेत आहे, तुम्हाला जमत असेल तर तुम्ही भाकरी थापटून घेऊ शकता। असं आपल्याला भाकरी अगोदर थापटून घ्यायची आहे आणि जास्त जाडसुद्धा नाही आणि जास्त पातळसुद्धा नाही। जसं आपण ज्वारीच्या, बाजरीच्या किंवा तांदळाच्या पिठाच्या भाकऱ्या थापटून घेतो तसंच थापटून घ्यायचं आहे। तर मंडळी, अशी थापटून भाकर तयार झालेली आहे। तुम्हाला जमत असेल तर तुम्ही ह्याला लाटूनसुद्धा घेऊ शकता। आता फटाफट मी तुम्हाला ह्याला भाजून दाखवतो। तर मंडळी, इथे मी लोखंडी तवा घेतलेला आहे, जो रोजच्या भाकरी आणि चपातीसाठी वापरला जातो तोच तवा घेतलेला आहे, पण कडकडीत गरम करून घ्यायचा आहे। नॉनस्टिक तव्यावर नाही बनवलं तरी चालेल, किंवा तुमच्याकडे नॉनस्टिक तवा असेल किंवा डोस्याचा तवा असेल त्याच्यावर बनवलं तरी चालेल, पण लोखंडी तव्यावर बनवलं तर अतिउत्तम। आता ह्या तव्यावर आपल्याला अलगदपणे भाकरी ठेवायची आहे आणि तेल तूप वगैरे काहीच लावायची गरज नाही। वरतून आपल्याला पाणी लावायचं आहे आणि पाण्याने चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं भाकरीवर, म्हणजे काय होणार, भाकरी एकदम मऊ सुद्धा होणार
आणि चांगली भाजली सुद्धा जाणार। भाकरीला तेल अजिबात लावलं जात नाही, हे सगळ्यांनाच माहिती आहे। आता एका बाजूने अगोदर आपण चांगल्या प्रकारे भाजू देऊ। तर मंडळी वरचं पाणी सुकलेलं आहे, आता याला आरामातपणे उलटून घ्यायचं आहे आणि गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा बरं का, अजिबात स्लो किंवा मीडियम ठेवायचा नाही। स्लो किंवा मीडियम ठेवला तर भाकरी कडक होणार। तुम्हाला मऊ लुसलुशीत भाकरी पाहिजे तर आपल्याला फास्ट गॅसवरच ह्याला भाजून घ्यायचं आहे। तर मंडळी एखादा कापड घ्यायचा कॉटनचा आणि त्याच्याने असं दाब देत आपल्याला भाकरी उलटून पालटून भाजून घ्यायचं आहे। गॅस फास्ट केला आणि भाजून घेतलं की हलकेसे डाग पडतात आणि कडक होत नाही। साबुदाणा, वरीचे तांदूळ आणि राजगिऱ्याचे पीठ परफेक्ट प्रमाणात वापरलं की भाकरी अजिबात कडक होणार नाही। आणि ज्यांना कडक भाकरी खायची सवय आहे, म्हणजे आपले वयस्कर आजी आजोबा, त्यांनी ही भाकरी थोडंसं स्लो गॅसवर भाजलं तरी काही हरकत नाही। उलटून पालटून चांगल्या प्रकारे भाकरी भाजून घेतलेली आहे आणि मस्तपैकी उपवासाची भाकरी तयार झालेली आहे। आता याला बाजूला काढू आणि अशाच पद्धतीने संपूर्ण भाकऱ्या तयार करून घेऊ। तर मंडळी इथे उपवासाच्या मिसळचं कट बनवायचं आहे। त्यासाठी आपल्याला पॅनमध्ये 3 ते 4 चमचे तेल घ्यायचे आहे आणि या तेलामध्ये आपल्याला 1 चमचे जिरे घ्यायचे आहे आणि सोबतच एक हिरवी मिरची बारीक कापून घ्यायची आहे। अर्धा चमचा आलं आपल्याला किसून घ्यायचं आहे। आता ह्या सर्व जिन्नसांना फक्त 40 ते 50 सेकंदापर्यंत परतून घ्यायचं आहे, जेणेकरून ह्यांचा कच्चेपणा निघून जायला पाहिजे। फक्त 30 ते 40 सेकंदापर्यंत परतून घेतलं की ह्यांचा कच्चेपणा निघून जातो। आता इथे यावेळेस आपल्याला 2 कच्चे बटाटे असे बारीक कापून घ्यायचे बरं का, ह्याला किसून घेऊ नका किंवा उकडून घेऊ नका। आता बटाट्याला चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये आणि बटाटे 80% पर्यंत शिजायला पाहिजे, म्हणजेच की भाजून एकदम कुरकुरीतपणा यायला पाहिजे, तोपर्यंत आपल्याला चमचा चालवतच राहायचा आहे। तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा रंग वेगळा झालेला आहे बटाट्याचा। आता इथे या वेळेस आपल्याला या कटची चव चांगली येण्यासाठी आणि थोडीशी बाइंडिंग चांगली येण्यासाठी 2 ते 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याची पावडर वापरायची आहे आणि चवीनुसार मीठ सुद्धा टाकायचं आहे आणि पुन्हा चांगल्या प्रकारे 1 मिनिटापर्यंत परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून शेंगदाण्याची पावडर आणि मीठ चांगल्या प्रकारे एकजीव होणार। 1 मिनिटापर्यंत परतून झालं की सर्व मसाल्याचा कच्चेपणा सुद्धा गेलेला आहे आणि 80% बटाटे सुद्धा परतून तयार झालेले आहेत। आता इथे आपल्याला पाणी वापरायचं आहे। पाणी आपल्याला कोमट वापरायचं आहे, म्हणजे कुकिंग प्रोसेस चांगली होणार आणि चव सुद्धा टिकून राहणार। तर इथे मी 1 ते 1.5 कप पाणी घेतलेलं आहे आणि मिसळ ही पातळच असते, म्हणून मिसळ जास्त घट्ट बनवू नका। आणि ह्याचा रंग चांगला येण्यासाठी इथे आपल्याला 1 चमचा लाल तिखट वापरायचं आहे आणि हे लाल तिखट उपवासाचं आहे बरं का। आता सहज तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही किराणा स्टोअरमध्ये सहज भेटेल। ह्याच्यामध्ये लसूण वापरलं जात नाही, उपवासाला जे पदार्थ चालतात ते पदार्थ वापरलं जातं। चांगल्या प्रकारे ह्याला ढवळून घ्यायचं आहे, सर्व मसाले पाण्यामध्ये एकजीव करायचा आहे आणि आता झाकण लावायचं आहे। 3 ते 4 मिनिटापर्यंत किंवा 5 मिनिटापर्यंत ह्याला मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे। तर मंडळी 3 ते 4 मिनिटं झालेली, झाकण काढायचं आहे। अरे वा मंडळी, काय मस्त भारी कट आलेला आहे, पाहू शकता। ह्याला तेलही किती मस्त सुटलेलं आहे आणि दिसायलाही एकदम सुंदर दिसत आहे। चांगल्या प्रकारे मिसळचं कट तयार झालेलं आहे। आता मस्तपैकी मी तुम्हाला ह्याची प्लेटिंग करून दाखवतो। तोंडाला तर झणझणीत चव येणारच, शिवाय तुम्हाला काहीतरी वेगळं बनवायचं असेल तर ही रेसिपी मस्त पर्याय आहे। एकादशीचा उपवास आहे, कोणतीही पूर्वतयारी करावी नाही लागणार आणि सर्वात म्हणजे कमी वेळेत बनते। हा उपवासाचा चिवडा बाजारामध्ये तुम्हाला सहज भेटेल। भाकरी मी अशी प्लेटमध्ये काढून ठेवलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला कट काढून घ्यायचा आहे आणि मस्त असं तरीदार कट आलेला आहे। बघता क्षणी तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल। आता वरतून आपल्याला असं उपवासाचा चिवडा सर्व करायचा आहे। तुम्हाला भाकरी दाखवतो मंडळी, किती मऊ लुसलुसीत झालेली आहे। ही पहा, एकदम मऊ, जसं की मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे। तुम्हाला कडक भाकरी आवडत असेल तर त्याला स्लो गॅसवर तुम्ही भाजून घ्या, म्हणजे कडक होईल। ही मी फास्ट गॅसवर भाजून घेतलेली आहे, म्हणून एकदम मऊ लुसलुसीत झालेली आहे। फक्त नॉर्मल डाग पडतात आणि फुगते सुद्धा टम्म। तर मंडळी, आजची ही बेस्ट कॉम्बिनेशन उपवासाची मिसळ आणि उपवासाची भाकरी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये। चला तर मंडळी, अशाच नवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटतो। धन्यवाद।